नमस्कार, मी सुषमा कोठीकर पुन्हा एकदा जनमत रस्त्यावर हा विषय घेऊन तुमच्या समोर आली आहे. आपण आज अमरावती अमरावती जिल्ह्याची लोकसभा निवडणूक 2024 या विषयावर लोकांची मते जाणून घेत आहोत. लोकांच्या मनामधला उमेदवार जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण रस्त्यावर करतोय, कारण शेवटी जनता जनार्दन आहे. अंतिम निर्णय हा जनतेच्या हातामध्ये आहे. तर तुम्हाला अमरावतीचं राजकीय वातावरणाबद्दल कल्पना आहे? आहे. आणि सध्या अमरावतीमध्ये जे राजकीय वातावरण आहे त्या वातावरणातून तुम्हाला काय वाटतं की कुठल्या उमेदवाराला तुमचं पहिल्या पसंतीचं मत जाईल? आता सध्या जे विकास होत आहे त्या विकासाच्या हिशोबानं जे चालू आहे त्यांनाच मतदान करणं आपलं हे. पण नेमकं कुणाला? नेमकं म्हणजे आता समजा मोदीजीच पकडून गेला. अच्छा, मोदीजी. पण आपल्याला मोदीजींना निवडून आणण्यासाठी अमरावतीमध्ये कोणाला वोट द्यावं लागेल? राणाला, नवनीत राणा. अगदी बरोबर. यांच्या मनामधला उमेदवार म्हणजे मोदीजी, म्हणजेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी यांना इथे नवनीत राणा यांना वोट द्यायचा आहे. पण फक्त मोदीजींना निवडून आणण्यासाठीच वोटिंग द्यायचं आहे की तुम्हाला त्या मॅडमवर विकास करण्यासाठी? मग मॅडमने आतापर्यंत केलेला विकास काय केलेला आहे? भरपूर उड्डाण पूल वगैरे हे ते. यांचं म्हणणं आहे की उड्डाण पूल वगैरे हा विकास मॅडमने केलेला आहे. आणि आता जर त्यांना निवडून दिलं आपण किंवा जनतेने त्यांना निवडून दिलं तर तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे विकास कामाच्या? अपेक्षा म्हणजे आणखी काय आहे अपेक्षा? विकास व्हायला पाहिजे. जसं रोजगार वगैरे आहे आपल्या इथं रोजगार आहे नाही, त्याच्यामुळे काही मोठ्या कंपन्या वगैरे यायला पाहिजे. मोठ्या कंपन्या वगैरे आल्या पाहिजे. निश्चितच मोठ्या कंपन्या वगैरे येतील. आपण परत एकदा आलो आहे रस्त्यावर जनतेची मते जाणून घेण्यासाठी. हे जनमत रस्त्यावर जनतेच्या मनामधला उमेदवार कोण आहे हे एक प्रांजळ मत आपण जनतेला विचारतोय. तर अमरावतीमध्ये जी आता खासदारकीची निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? बळवंतराव वानखेडे माझं मत आहे त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत. बळवंतराव वानखेडेकडून विकासाच्या कोणत्या अपेक्षा आहेत तुम्हाला? विकासाचे म्हणजे अमरावती शहरात जो काही अडथळे येऊन राहिले आहे कामाच्या बाबतीत त्याबाबत चांगला म्हणजे विकास व्हावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. राणा मॅडमनी सुद्धा विकास केला आहे, मग त्यांच्या विकास कामांवर विश्वास नाही आहे का? नाही, कसं आहे त्यांचा विकास आहे, परंतु नवीन व्यक्तींना जर जास्तीत जास्त चान्स दिले तर त्यांच्याकडून जास्त अपेक्षा राहतात. आणि जुना जर असले तर त्यांच्याकडून तेच ते म्हणजे हे होतात, जुन्याच कामाला प्राधान्य देतात. आपण जुने लोक असले तर त्यांना जुन्या कामामधले बारकावे त्याच्यातल्या अडचणी ह्या सगळ्या माहिती असतात. नवीन व्यक्ती जेव्हा तिथे जातो तेव्हा त्याला त्या अडचणी समजून घ्यायलाच वेळ जातो. मग जर नवीन व्यक्ती आपण पाठवला तिथे तर त्याला अडचणी नाही येणार? नाही, अडचणी समजून घेतलं तर अडचणी दूर होतात ना. जर समजा आता कोणतीही व्यक्ती त्या पदावर गेली तर तिथं गृह योजना जे आहे त्या जाणून घेणारच आहे आणि त्या जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर काय सोल्युशन करायचं ते काढेलच. बरं, बळवंतजी वानखेडे यांना पसंती देण्याचं नेमकं कारण काय तुमचं? नेमकं कारण असं काही नाही की, पण कसं एक या अगोदर ते राजकारणी होते आणि त्यांना पण अनुभव आहे. आणि या मॅडम आता जस्ट म्हणजे एक 10 वर्षापासून समजा आता खासदारकी या 5 वर्षात खासदारकी झालेली आहे. परंतु जेवढा पाहिजे तसा प्रमाणात विकास झालेला नसावा, म्हणून असं वाटतं की दुसऱ्यांना जर चान्स दिला तर ते जास्तीत जास्त कामाच्या बाबतीत विकास करू शकतील असं वाटतं. काकांचं मत आहे की दुसऱ्या कुणाला जर संधी दिली तर विकास कामाचा वेग वाढेल. खूप खूप धन्यवाद काका. आता आपण अजून पुढे जाणार आहोत. दादा, बोलणार तुम्ही? दादा, अमरावतीची सध्या एक ही जी लोकसभेची निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे? तसं तर अजून उमेदवार काही निश्चित झालेलं नाही आहे, कारण की तसं मी प्रॉपर वर्धा डिस्ट्रिक्टमधला आहे. इथे दर्शन करायला आलो आहे. तर तशी इथे हवा थोडीशी वेगळी सुरू आहे, पण काही सांगता नाही येत वेळेपर्यंत निश्चित कोण. बरं, ठीक आहे ना. तुम्ही अमरावती जिल्ह्याचे नसले तरी अमरावतीचं एक राजकीय वातावरण तुमच्या कानापर्यंत काय पोहोचलं आहे? आता सध्या खूप तापलेला आहे. प्रहारचे बच्चू त्यांनी सुद्धा उमेदवार उभा केला आहे, दिनेश बुग यांना. आणि नवनीत राणा त्यांची खूप आता सध्या टक्कर जोरामध्ये चालू आहे. आणि अचलपूर या भागामध्ये तर सध्या तिकडले आपले बच्चूभाऊ कडूच आहे. तुम्ही प्रॉपर अमरावतीचे? हा, अमरावती. माझ्या मतदार हेच आपलं अमरावती विधानसभाचा मतदारसंघ. तुम्हाला युवकांना काय अपेक्षा आहे आता खासदारांकडून?
खासदारांकडून आता युवकांचे जे बेरोजगारीचे जे प्रश्न सोडवले गेल्याने असं दिसतच आहे आतापर्यंत जे आहे. तर आता अपेक्षा आहे आता एक नवीन नेतृत्व तरी पाहिजे वा. मग तुमच्या मनामध्ये कोण आहे असा व्यक्ती की जो तो मग तुमच्या समस्यांना न्याय देऊ शकतो? नाही तसं राहणंही चांगले आहे आतापर्यंत केलेल्या कामं त्यांच्या. तसे मग आता जे नवीन चेहऱ्याबद्दल म्हटल्यावर बलवंत वानखडे उभे झालेले आहे आणि युवा नेतृत्व आपलं दिनेश बुबे आहे, ते चांगले आहे आपलं. तुमच्या मनामध्ये असा काही संभ्रम निर्माण झालेला आहे का? म्हणजे तुम्ही म्हणता की राणाने पण काम चांगलं केलेलं आहे, नवीन चेहरा पण पाहिजे, पण एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे म्हणजे असं प्रॉपर आता आपण काही सांगू नाही शकत जोपर्यंत निवडणूकचे आता आपल्या 26 एप्रिलला निवडणूक आहे आपल्या इथं. जोपर्यंत आता कसं आहे लोकांच्या कोणाकोणाचं मत वेगवेगळं राहते. सध्या आता नवनीत राणा इकडे आता आपण म्हणू नाही शकत ना, सगळे प्रचार जोराने चालू आहे. आणि असं वाटत नाही का तुम्हाला की नवनीत राणा मॅडमकडे आता भाजपचं चिन्ह आहे, जे एक चिन्ह म्हणजे संपूर्ण देशामधली एक सगळ्यात मोठी पार्टी म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे अशा पार्टीचं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे, तेव्हा एवढं मोठं चिन्ह मिळालेलं असताना जनता दुसऱ्यांच्या नावाचा विचार करेल का? हो हो बिलकुल. इलेक्ट्रिकल बॉन्डच्या बाबतीत आता किती मोठा भ्रष्टाचार झाला त्याच्यावर खरंच आता न्यूज चॅनलवाल्यांनी खूप काहीतरी जास्त सांगितलं नाही त्याच्याबद्दल. आता ज्या दिवशी इलेक्ट्रिकल बॉन्डचे SBIने जाहीर केलं, SBI सुद्धा जाहीर नव्हती करत आतापर्यंत. किती दिवस सुप्रीम कोर्टाचे म्हणजे आदेशाचे अवमान केलेले आपल्याला दिसतोय. म्हणजे कुठंतरी SBIने केंद्र सरकारच्या नेतृत्वाद्वारे त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला होता. आणि किती 19 तारखेला जवळपास खूप दिवस लागले ना आपल्याला, म्हणजे जोपर्यंत यादी जाहीर करेपर्यंत. आणि त्याच्या कुठं परिणाम पडत. युवा नेतृत्व जे शिकलेले आहे जे सरकार थोडंसं म्हणजे हुकुमशाहीचं सरकार असल्यासारखं आहे, लोकशाहीला आधारित नाही आहे. लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे या सरकारचा. त्याच्या कारणानं ह्या थोडंसं BJPवर ह्या परिणाम दिसणार आहे या पंचवर्षीला. असं न त्याचा इफेक्ट नवनीत राहणार तर खूप जास्त होणार आहे. बघा, या युवकांचं म्हणणं आहे की आताचं जे सरकार आहे भारतामधलं हे आणि महाराष्ट्रामधलं हे एक हुकुमशाही सरकार आहे आणि त्याचा फटका नवनीत राणा यांना पडणार आहे, असं या दोन्ही युवकांचं मत आहे. काका, तुमच्याकडे येतोय आता आम्ही. तुमच्या मनामधला अमरावतीच्या लोकसभेचा कोण उमेदवार आहे? नवनीत राणा. नवनीत राणा. का बरं नवनीत राणाच? नवनीत राणाच पाहिजे. पण का पाहिजे? काही कारण असेल ना? तिथं मोदी असला पाहिजे, वर मोदी असले पाहिजे. बघा, यांचं म्हणणं आहे की वर मोदी असले पाहिजे म्हणून त्यांना प्रॉपर अमरावतीमधून खासदार नवनीत राणा पाहिजेत. नवनीत राणा यांनी कोणकोणती विकास कामे केली? एवढं नाही माहित. एवढं माहित नाही. लोक गरिबाईसाठी केलं त्यांनी. बरं, लोकांचं हे म्हणणं आहे की नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा वाचला, हनुमान चालीसा वाचून विकास होत नाही, याच्यावर तुमचं काय मत? विकास उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा वाचूच नाही दिली, तिथं त्याला जेलात टाकून दिलं. तरी त्यांनी वाचला ना हनुमान चालीसा? जेलात वाचला काय, घरी वाचला. मग पण लोक त्यांच्यावर आरोप करत आहे ना की हनुमान चालीसा वाचल्याने विकास होत नाही, तुम्ही विकास केला नाही, असा आरोप आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? विकास करा. आता पहिलंच वर्ष होतं बाईचं. 5 वर्ष होते ना. पाहू ना, तो 5 वर्षात काय होणार आहे? 5 वर्षात 5 वर्ष पुष्कळ. आता मोदीले म्हणते लोक 10 वर्षात काही नाही केलं म्हणून. 5 वर्ष पुष्कळ मोठा विषय आहे. 5 वर्षात तर पुष्कळ काही व्हायला पाहिजे. पुष्कळ काही केलं ना तिनं. केलं आहे. नवनीत राणा यांनी 5 वर्षात खूप काही केलेलं आहे, पण यांना सांगत येत नाही. 1200 केला. गरिबांचा पगार वाढून मग पगार 600 होते, 1200 करून दिले. आजपर्यंत संसद मध्ये कोणीच बोललं नाही. बघा, काकांनी एकदम परफेक्ट उत्तर दिलेलं आहे की संसदमध्ये गरिबांच्या पगारासाठी कोणीच बोललं नाहीये आणि नवनीत राणा मॅडम त्यासाठी बोलले आहे, म्हणून त्यांना केंद्रामध्ये मोदींचे हात बळकट करण्यासाठी काकांना अमरावतीमधून नवनीत राणा यांना निवडून द्यायचं आहे. तर नमस्कार दादा, मंडल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी सौ सुषमा कोटीकर. आपल्याला विचारू इच्छिते की अमरावती शहराचं जे आता राजकीय सूत्र बदललेलं आहे, या राजकीय सूत्रानुसार तुमच्या पसंतीचा उमेदवार? नमस्कार सर्व भक्तांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं सांगायचं तर विश्वभर मोदींची चर्चा चालू आहे, मोदीची लहरही चालू आहे. या अनुषंगाने BJPने पूर्ण देशभरात BJPचं सत्ता येणार आहे आणि BJPचं जर सत्ता येणार आहे तर अमरावतीत आपण दुसऱ्या कोणत्याही कॅन्डिडेटला निवडून देणे ही स्पेशल मूर्खता राहील. कारण की ज्याला समजून चला मी दुसऱ्या कोणत्या कॅन्डिडेटला निवडून देतोय आपण, त्याला उद्या बोलण्यास जागा राहील की मला काम करण्यासाठी
तू चान्स प्लॅटफॉर्मच मिळाला नाही, मी विरोधात हात उभं करतो, तर आपण ही रिस्क कशाला घ्यायची? मी मोदी म्हणजे मी बीजेपीचा समर्थक किंवा म्हणून नाही, पण मला दिसत आहे वर डोळ्याने की बीजेपीची सरकार येत आहे, तर मी इथे का कोणत्याही कॅन्डिडेटला दुसऱ्या कॅन्डिडेटला निवडून मत द्यायचं? पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की केंद्रातली सत्ता ही हुकुमशाही सत्ता आहे, मोदीजी हुकुमशाही पद्धतीने वागत आहे, तर मग तुम्ही म्हणजे कसं म्हणू शकता की परत मोदीजींचं सरकार येईल? हुकुमशाही म्हणजे काय? नेमका पहिला प्रश्न हा असा आहे माझा की कोणाला असं वाटतं की हुकुमशाही नाही? किती लोक मी प्रधानमंत्र्याला शिवाय देताना बघतोय, बरोबर आहे? मोदीजींना मग कोणी त्यांच्यावर हुकुमशाही केली? त्यांना दंड टाकायला पाहिजे की गोळ्या मारल्या असते हुकुमशाही असती तर. असं सांगतच नाही कोणी असं म्हणावं की हुकुमशाही आहे भारतात. आताच काही क्षणापूर्वी 2 युवक मला भेटले, त्या 2 युवकांनी म्हटलं की मोदीजींचं शासन म्हणजे हुकुमशाही शासन आहे आणि लोकशाहीची ती गळपेची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. स्वतंत्रतेने तुम्ही 12 वाजेपर्यंत महिला फिरतात, स्वतंत्रतेने सर्व गोष्टी करतात, कोणालाही शिव्या देतात, एक कोणताही व्यक्ती कुठेही कसाही वावरतो. हुकुमशाही आहे कुठे? या देशात हुकुमशाही आहे कुठे? कोण सांगतो हुकुमशाही आहे म्हणून? मला माहिती या देशामध्ये नक्कीच हुकुमशाही नाही आहे, कारण या दादांनी ते एक्सप्लेन करून दिलेलं आहे आपल्याला की या देशामध्ये हुकुमशाही नाही आहे. तो अनेकांचं ते गैरसमज आहे. बरं, माझा अजून एक प्रश्न तुम्हाला असा आहे की आधी नवनीत राणा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनाने अपक्ष उभ्या राहिलेल्या होत्या, त्यानंतर त्यांनी रुख पाहून त्यांनी त्यांची पार्टी बदलली आणि आता त्या अमरावतीमध्ये भाजपाच्या तिकीटवर निवडून येत आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हा दलबदलूपणा झाला का? ओके, तुम्ही काय म्हटलात? भाजपच्या तिकीटवर त्या निवडून येत आहेत, तुम्ही स्वतःच म्हटलात. भाजपच्या तिकीटवर त्या उभ्या आहेत. बरं, तुमच्या मते तरी निवडून येत आहेत असं समजायला. मी तुम्हाला पहिलेही काय म्हटलं, माझा कोणत्याही कॅन्डिडेट बद्दल माझं व्यक्तिगत मत असं आहे की जर सर्वांना उघड डोळ्याने दिसते आहे की केंद्रात भाजपाची सरकार येत आहे, तर मी इथे विरोधी पक्षात उमेदवार का द्यायचा? सर्व सुज्ञ लोकांना एवढं साधंच पळायला हवं की आपल्याला त्यांना कोणालाही विचारा तुम्ही, ते काय म्हणतील की केंद्रात भाजपाची सरकार येत आहे. जर केंद्रात भाजपाची सरकार येत आहे तर अमरावतीचा कॅन्डिडेट मी भाजपाचा का देऊ नये? विरोधी पक्षात उभा करायसाठी कॅन्डिडेट समजून त्याला एक चांगला काँग्रेसचा किंवा इतर कोणताही उमेदवार असो, तो चांगलाही असला तरी पण त्याला विरोधात ठेवून काय फायदा? तो मला हे म्हणेल ना की मी विरोधात होतो, काहीच नाही करू शकलं. ऍटलिस्ट मी नवनीत राणाला उद्या हे तर म्हणू शकणार किंवा हे काम करा काहीतरी, तुम्ही पक्षात आहे, तुमची सत्ता आहे, इथे आहे, वरती आहे, तुम्हाला काम करावं लागणार आहे, एवढं तर म्हणू शकेल. पण तो जो विरोधात उमेदवार निवडून दिला तो सपशेल म्हणून निघून जाईल की मी विरोधात होतो, मी बोंबलो, काम काही झालं नाही, करू शकलो नाही, माझे हात बांधले गेले. बरोबर, काम न करण्याची ही पळवाट असू शकते की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि आमच्याकडे त्या सत्तेमधलं काहीच पद नाही आहे, त्याच्यामुळे ही एक पळवाट होऊ शकते. जनता ठरवणार आहे शेवटी की जनतेला काय करायचं आहे. दादांच्या मनातला उमेदवार हा भाजपचा आहे, कारण त्यांना केंद्रामध्ये मोदींची सत्ता हवी आहे, म्हणून त्यांना इथे सुद्धा कमळावरच शिक्का मारायचा आहे. अमरावती लोकसभेचं जे आताचं चित्र आहे, या चित्रानुसार तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे? माझ्या मनामध्ये जो इथला विकास करेल, आणि आपण बघतो मागच्या 5 वर्षामध्ये तो विकास होतोय, ज्या आपल्या नवनीत राणा आहेत त्या चांगलं काम करतात इथं आणि पुढे पण त्याच काम करत राहतील. अनेक जण नवनीत राणा मॅडमवर हे आरोप करतात की त्यांनी फक्त हनुमान चालीसा वाचलं, शिवपुराण घेतलं आणि त्यांनी अमरावतीचा विकास काहीच केला नाही. शिवपुराण किंवा हनुमान चालीसा हा विषय वेगळा आहे, पण तुम्ही जर मार्केटमध्ये फिराल किंवा लोकांमध्ये विचाराल तर स्वतः तुम्ही केव्हा पण जाऊन त्यांच्याशी जाऊन भेटू शकता. तुम्ही असं नाही की मला नवनीत राणांना भेटायचं आहे, त्यांच्याकडे वेळ नाही आहे, असं कधी झालेलं नाही, मी तरी ऐकलेलं नाही आहे, बाकी लोकांचं मला माहिती नाही. म्हणजे त्यांचा जनता दरबार हा भरतो तेव्हा ते प्रत्येक सामान्य नागरिकांना भेटतात असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे आणि भेटतात सुद्धा ते. बरं, जर नवनीत राणा परत अमरावतीच्या खासदार झाल्या तर कुठल्या विकास कामाच्या अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून? विकास कामं म्हणजे काही ठिकाणी इथं ट्रॅफिकची समस्या खूप आतमध्ये, ती सॉल्व करतील असं मला वाटते. आणि जी MIDC आहे इथली, ती आणखी जास्त विकसित करतील आणि जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा करूया. म्हणजे जो बेरोजगारीचा प्रश्न जो निर्माण करत आहेत काही लोक बोलण्यामधून, तर MIDC मध्ये जर इंडस्ट्री आली तर तो सॉल्व्ह होऊ शकेल. तो तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे की जर MIDC आली तर बेरोजगारीचा पण समस्या दूर होऊ शकते? येस मॅम.
चला, खूप छान दादांनी स्पष्ट असं आपलं मत मांडलेलं आहे. आता परत काही महिलांकडे आपण वळणार आहोत, कारण महिलांचं वोटिंग हे 50% आहे. प्रत्येक घरामध्ये 1 किंवा 2 महिला आहे आणि महिलांचं मत सुद्धा निर्णायक असू शकतं. तर इथे या परिसरामध्ये काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. मंडळ न्यूजमध्ये आपलं मी हार्दिक स्वागत करते. आता अमरावती लोकसभेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट झालेलं आहे. आजपासून सगळीकडे प्रचार सुरू झालेला आहे. तर एक महिला म्हणून तुमच्या मनामधला उमेदवार कोण आहे? ऐसे तो मैं पॉलिटिक्स के बारे में ज़्यादा बात नहीं करती हूँ, बट जो भी आएंगे अच्छा करना चाहिए अमरावती के लिए। नहीं, आपके दिल में कौन है ऐसा कि जिसको आप वोट करना चाहेंगी, जिस पर आपको विश्वास है कि वो अमरावती का विकास करेगा? ऐसे तो मैं नहीं बता सकती हूँ, अपन जिसको वोट देंगे वो थोड़ी ना अपन डिक्लेयर करते हैं। नहीं जी, ये जो जनमत है, अपन जनमत ले रहे हैं कि जनता के दिल में कौन सा उमेदवार है? बीजेपी. यांच्या मनात सुद्धा बीजेपीचा आहे. परत काकूंकडे जाते आहे. काकू, तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? इथेच सांगून दिलं तर कसं होईल? नाही सांगायचं, बिंदास बिंदास सांगायचं. हे जनमत आहे, जनमताच्या बीजेपीचा. देवीला नमस्कार करून सांगते, जी समोरची व्यक्ती आली ती आपलं चांगलं केलं पाहिजे त्या व्यक्तीने, आणि त्या व्यक्तीने आपलं जनतेचं हित केलं पाहिजे, त्या व्यक्तीला मी मत देईन. आताच तुम्ही म्हटलं की देवीला नमस्कार करून मी हे सगळं म्हणते आहे. तर मला एक सांगा, काही लोकांनी नवनीत राणा यांच्यावर आरोप लावले, महिलांनीच लावले आहेत की शिवपुराण वाचून, हनुमान चालीसा वाचून कुठलाही विकास होत नाही, त्यांनी पैशांची नासाडी केली तर शिवपुराण घेऊन. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, धार्मिक कार्य केल्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे सगळे एकत्र आले, देवाचं नामस्मरण झालं सगळ्यांना, त्यांच्यामुळे सगळ्यांच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं. बघा, ताईंनी किती पॉझिटिव्ह घेतलं की त्यांच्यामुळे देवाचं नाम त्यांच्या मुखामध्ये आलं. म्हणजे काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. देवाचं नाव, आपण सगळे एकत्र आलोय आणि सगळ्यांनी धार्मिक विचाराने देवाचं नामस्मरण केलं आहे. मराठी बोलू की हिंदी बोलू? हिंदी. तर पुन्हा एक ताई आपल्याजवळ आल्या आहेत, आपण या ताईंना प्रश्न विचारणार आहे. अभी अमरावती में एक पॉलिटिकल वातावरण बना है लोकसभा को लेकर, तो आपके दिल में कौन सा उम्मीदवार है? अच्छा है राणा. हाँ, राणा मैडम खूबसूरत दिखती है इसलिए है कि कुछ काम किया है उन्होंने इसलिए? काम कर रही है और दिल से कर रही है, खूबसूरत से कोई लेना देना नहीं है, दिल अच्छा होना चाहिए. अमरावती, ऐसे भी कहा जाता है कि अमरावती की जो महिलाएं हैं उनका वो आकर्षण है, नवनीत राणा को देखकर वो आकर्षित हो जाती है उनकी खूबसूरती को देखकर. तो क्या ऐसा है? क्या आप एक औरत हो, आपको लगता है ऐसा कुछ नहीं है? वो काम कर रही है, खूबसूरत अपनी जगह है, काला गोरा 2 ही रंग होता है, वो दिल से काम कर रही है और दिल से साथ देना चाहिए उसका. और एक सवाल ऐसा था कि नवनीत राणा ने ये हनुमान चालीसा, शिवपुराण करके पैसा वेस्ट किया है, वो पैसा किसी गरीब को देना चाहिए था, ये करना चाहिए था, वो करना चाहिए था. इसके बारे में आपका क्या ख्याल है? नहीं, गरीब को सभी देते हैं और ये काम कोई करते हैं. गरीब को तो सभी देते, रोज ही देते, मंदिर में इधर दान उधर दान, ये इधर, पर ये काम हर कोई नहीं कर सकता कि हजारों जना जमा हो सके, लाख जमा हो सके और करोड़ जमा हो सके, ये कोई नहीं कर सकता. जरूर, ताईच्या मनामध्ये सुद्धा कमळाप्रतीच आस्था आहे. नमस्कार, तुमचं अमरावती मंडळ न्यूज चॅनलमध्ये मी खूप हार्दिक स्वागत करते. मला एक सांगा की अमरावतीमध्ये आता लोकसभेचं निवडणूक होऊ घातलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही युवक आहात, तुम्ही युवा म्हणून या इलेक्शनकडे कसे पाहता? मैम, कुछ आइडिया नहीं है हमको इलेक्शन का. कुछ आइडिया नहीं है इलेक्शन का? इलेक्शन का आइडिया तो है हमको, लेकिन वो हमको जो पार्टीज़ को वोट देना है और जैसे जैसे माहौल चल रहा है तो थोड़ी नेगेटिविटी भी दिख रही है वो माहौल के साथ में, और थोड़ी पॉजिटिविटी भी है जो पार्टीज पहले रही है. आप किस पार्टी को फेवर करते हैं? हम तो अभी तो हमारा कुछ इतना फेवरेबल नहीं है और हम ऐसा पब्लिकली एक्सपोज भी नहीं करना चाहते, क्योंकि हमारे कुछ लोग नाराज़ हो जाएंगे और कुछ लोग खुश भी हो जाएंगे, इसलिए हम न्यूट्रली रहेंगे इंटरव्यू में. बट जो भी मतलब जो वर्क दिखेगा हमको यहाँ पे अभी से लेकर कि जो रोड्स वगैरह दिख रहे हैं, इतने टाइम से नहीं बन रहे थे, बट अभी बनाना चालू किया उन्होंने. तो जो पहले से जो इन्होंने चालू किया था, मतलब जो वर्क पहले से हो रहा था या 1 साल 2 साल पहले से हो रहा था, हम उनको ही फेवर करें. ठीक है. ये आरोप लगाया जाता है इस सरकार पर कि सरकार ने युवाओं के लिए कोई नौकरियां नहीं बनाई हैं, मतलब बेरोजगारी को बढ़ाया है, तो इसके बारे में आप क्या सोचते हैं? तो टोटली फॉल्स एलिगेशन है कि पूरा नौकरी दिख रहा है आजकल. तो जहाँ देखो वहाँ अपॉर्चुनिटी, डिजिटल फील्ड में देखो
या फिर जो गवर्नमेंट सेक्टर है उसमें देख लो, तो डिस्क्रिमिनेशन कम दिख रहा है और अपॉर्चुनिटीज बढ़ रही है मेरे हिसाब से। आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. बरं, निवडणूक आहे हे तर माहिती आहे ना? हा, तर अमरावतीमध्ये लोकसभेसाठी जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्याच्यापैकी तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे? नवनीत राणा. का बरं नवनीत राणा? ते गरिबांसाठी भरपूर करतात. हां, म्हणून नेमकं जसं आता ज्यांना आता जे अडी अडचणीत जे मदत करतात, समजा आता ज्यादा आतापर्यंत चालू झालेलं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी हजर राहतात. पण नवनीत राणावर हा आरोप आहे की त्या फक्त मेळघाटामध्ये जाऊन होळीच्या वेळेला डान्स करतात, दहीहंडीच्या वेळेला डान्स करतात, फक्त डान्स करणं एवढंच काम त्यांना येतं, बाकी त्यांनी कुठलाच विकास केला नाही, अशा अनेक महिला सुद्धा म्हणतात. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला तर तरी अजून असं नाही वाटत. आपापली चॉईस असते. पण अशा महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता ज्या महिला दुसऱ्या महिलेवर अशा आरोप करतात? नाही, मला असं वाटतं सगळ्यांनी समोर निघालं पाहिजे, कारण की हा तो युग नाही आहे किंवा काळ नाही आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीने आजकाल घरात राहिलं. आजची नारी अशी आहे की नाही, जरी आपण ऑफिस वगैरे करत नाही आपण किंवा काही नाही करत, तरी घरी बसून माणसानं असं व्यक्तीनं तरी दुसऱ्या लेडीजसाठी तरी या गोष्टी करू नये, मला तरी वाटते. आणि जर स्त्रीची शक्ती होणार नसेल तर मग काहीच अर्थ नाही आहे स्त्रीला स्वातंत्र्य देऊन, कारण स्त्री ही जननी आहे, आणि जर स्त्रीला साथ देत नसेल तर मग आपण पुरुष प्रधान संस्कृतीला का दोष द्यायचा? अगदी बरोबर आहे की स्त्रीने स्त्रीची साथ दिली पाहिजे असं या महिलांचं म्हणणं आहे. तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आज जनमत रस्त्यावर आपण घेतो आहे. तुमचं स्वागत आहे मंडल ऑनलाईन न्यूजमध्ये. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायची आहे आणि इतरांना शेअर सुद्धा करायचं आहे.